नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष महिन्यात दर रविवारी केल्या जाणाऱ्या सूर्यनारायणाच्या व्रताची कथा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम सूर्याय नमः लिहायला विसरू नका. ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा फूल दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा बसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायानो, कसला वसा बसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मुकाट्यानं उठावं, वस्त्रासहित स्नान करावं, अगोदर पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेगांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानफुल वाहावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशकांचा धूप, गुळ्या खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागे रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकडं तूप, मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळ सरी द्यावी. ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं, भिवू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करत नाही, बटकी करत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्षाचा महिना आला. ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीन बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिलं. बाप बाबा, गुळ खा, पाणी घ्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे ती अगोदर तू ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरडीची 6 मोत्या आणली. तिनं आपली घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदार घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या. वाटेच आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? देवे दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून होना मोहरानी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हातची काठी घेऊन काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. देवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, नारळ पोखरून होन मोहरानी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपात आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसरानं घरी नेलं. न्हाऊ घातलं, माखू घातलं, पाटाचं बसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तू मला सांग? बहीण म्हणाली,
अगं अगं चांडाळणी, पापिनी, पापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, याला बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावून धाडलं. मावशी मावशी तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, पारवर आले. मला रे पापणीला छत्र कुठली, चामर कुठली, पाईक कुठली, परवर कुठे. बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलावू आला. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाटलं, मुलांना वाटलं. आपलं पान वाढू घेतलं तो कहाणीची आठवण झाली. करा रे हा करा, पिटारे ना डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोती राणीनं घेऊन त्याला दिली, 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्यानं ऐकली. त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा. उठशील मारशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेली, स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हा करा, पिटारे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेनं बसला आहे, त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोती घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली, चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. वसा काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस गेली, स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटारे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही. एक म्हातारी तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एका सर्पानं खाल्ला होता, त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू, मी मुलासाठी रडते आहे, बरे येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पाहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मजलेस गेली, स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटारे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, काना डोळा मासाचा गोळा, हात नाही पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता तो उताना केला. 6 मोती होते, 3 मोती त्यांच्या बेंबीवर ठेवली, 3 मोती आपण घेतली. राणीने मनोभावे कहाणी सांगितली, त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7ही दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापवलं. पंढरस पंकवानाचं जेवायला केलं. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अग ग कोणाच्या पापणीचा केस. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्वारीच वळचकणी खाली बसून केस विंचरले. काळ चवाळ डोहीचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळी विकेला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मासांचा गोळा. इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी फळ संपूर्ण. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष महिन्यात दर रविवारी केल्या जाणाऱ्या सूर्यनारायणाच्या व्रताची कथा सांगितली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.